नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत पुण्यातील एक धक्कादायक घटना। 17 वर्ष लग्नानंतर एका युवतीला सासरच्या मंडळीकडून इतका छळ सहन करावा लागला की शेवटी तिला पोलिसात धाव घ्यावी लागली। नेमकं काय घडलं, कुणावर गुन्हा दाखल झाला, चला जाणून घेऊया। या घटनेची सुरुवात 2008 मध्ये झाली। विजयकर तुपे आणि पीडितेचं लग्न झालं। लग्नानंतर काही दिवस सर्व ठीक होतं, पण हळूहळू सासरच्या मंडळीकडून हुंडा कमी दिला म्हणून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ सुरू झाला। पीडितेने सांगितलं की तिला रोज ओरडणं, शिवीगाळ, मारहाण, घरगुती अत्याचार हे सगळं सहन करावं लागत होतं। इतकंच नाही, तिच्या नावावर असलेला प्लॉट जबरदस्ती तिच्याकडून विकून त्यातून आलेली रक्कमही घेतल्याचा आरोप आहे। 7,75,000 रुपये तिच्या खात्यातून जबरदस्ती ट्रान्सफर करून घेतल्याचाही गंभीर आरोप आहे। पीडिता सांगते की पती आणि इतर सासरचे मंडळी तिला धमकावत, शिव्या देत, पैशासाठी त्रास देत असत। याच छळामुळे 2019 मध्ये तर पीडितेच्या पत्नीने आणि कौस्तुभ तुपे यांनी तिला मारहाण केली आणि जीव घेण्याचाही धमकीही दिल्याचं तिनं सांगितलंय। या सर्व प्रकारचा अंत झाला 17 वर्षांनंतर। अखेर कंटाळून तिने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी विजयकर तुपे, अलका तुपे, लक्ष्मण तुपे, कौस्तुभ तुपे आणि सागर पागारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। सध्या आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। 17 वर्ष झालेला छळ आणि अखेर मिळवलेला न्यायाचा पहिला टप्पा। या प्रकरणात पुढे काय घडलं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुमचं यावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। असाच घटनांच्या अपडेटसाठी आणि रिअल स्टोरीजसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।